नमस्कार मंडळी. आठवड्याचा शीण आणि थकवा दूर करण्यासाठी आली आहे रविवारची हास्य जत्रा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा डबल बार. को पावर्ड बाय ॲको इन्शुरन्स. 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत तुम्हाला खळखळून हसवायला सगळे हास्यवीर तयार आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या दर्दी हास्य रसिकांचं. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, विनोदाच्या राज्यात स्वतःची संस्थानं निर्माण करण्यासाठी सगळेच विनोदवीर धडपडत असतात. पण आज आपल्या सोबत उपस्थित आहेत ज्यांनी विनोदाच्या राज्यात स्वतःचं साम्राज्य स्थापन केलंय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विनोद सम्राट जॉनी लिव्हरसर यांचं. काय एनर्जी निर्माण झाली या मंचावर. क्या बात आहे सर, तुमच्या येण्याने आम्हाला खूप आनंद झालाय. थँक्यू सो मच फॉर कमिंग. तुम्ही आमच्या हास्य कलाकारांना काय सांगाल? अरे काय सांगायचं बाबा, हे लोक सगळे बहादूर लोक आहेत. शेर, बापरे, जादूगर आहात तुम्ही लोक. किती हसवता तुम्ही, मी बघतो. खूप मला आनंद वाटतो तुम्हाला बघून. व्हेरी टॅलेंटेड पीपल यू आर. गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस. क्या बात. आणि तुमचा अँकरिंग पण आवडतं मला खूप. थँक्यू. क्या बात आहे. गुड म्युझिशियन्स आणि ग्रेट पीपल. दोघं जज त्यांनाही बघत असतो मी. खूप चांगला कार्यक्रम आहे, लोकांना खूप आवडतं कार्यक्रम. आम्ही बघतो, आम्ही घरचे लोक फॅमिली बसून बघतो आम्ही. वी एन्जॉय युअर शो. माइंड ब्लोइंग. एक से एक कलाकार लोक तुम्ही, एक से एक. काय काय करता, कसं करता, मी घाबरतो कधी तुम्हाला बघून. आणि विचार करतो अरे बाबा, इतकी कॉमेडी सोपं नाही आहे. कॉमेडी म्हणजे सोपं नाही, किती मेहनत त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे. आणि तुम्ही करता हे काम. व्हेरी गुड. आणि अजून करत राहा प्लीज. लोकांना हसवा. काय होईल ते बघूया. तुम्ही आमचा कार्यक्रम बघताय हे बघून आम्हाला फार आनंद झाला आहे सर. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्यात, पण सगळ्यात आधी कार्यक्रमाकडे वळूया. मी तुम्हाला स्थानापन्न होण्याची विनंती करते. येस, थँक्यू. मंडळी, सासूरवास हा फक्त सुनेलाच असतो असं काही नाही, तो जावायला पण असू शकतो. सासूचा हाच त्रास दाखवायला तुमच्या समोर येत आहेत विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका, कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. हॅपी संडे, हॅपी संडे, हॅपी संडे, हॅपी संडे टू यू ऑल. संडे म्हणजे कसा ना, मी संडेची वाट मंडे पासूनच बघत असतो. कधी एकदा संडे येतोय. संडेला चिकन खायचं, मटण खायचं, मासे असे तोडायचे आणि मग बायकोच्या खुशीत अख्खी दुपार अशी रोमॅन्टिकपणे घालवायची. आणि मग लगेच बरोबर रात्री 8 वाजता हास्य जत्रा बघायची. म्हणजे काय, संडे खलास, एकदम संडे फन डे. अजून काय पाहिजे जिंदगानी में, और क्या चाहिए बाबा. यही तो सुख है, यही तो हॅपीनेस है. आज तो हॅपीनेस मी आजमावणार आहे. ओंकार ऐकतोस का? अगं आता बोलली नाहीस तर कसं ऐकणार मी रसिका. तू बोलायला पाहिजेस, मग मी ऐकणार. मी काय म्हणत होते माहितीये का? आता हे ऍडिशन कशाला? कशाला? आपण दोघेच आहोत की नाही इथे. मी ऐकणार आहे, तू बोलणार आहेस. मग जर बोलणारी तूच आहेस तरी मी काय म्हणते, कशाला? बोल ना, थेट होऊन जाऊ दे. डायरेक्ट संडे आज, आज सगळं थेट डायरेक्ट. तेच ना सांगते तुला मी. ते बोल. आय एम ऑल इयर्स. अगं सांग ना. टॉक टू मी. इथे बघ. बोल. थांब ना जरा, तू थांब ना. मला
बोल ना. मी विसरले काय सांगायला आले होते ते. ऍडिशन घेतल्यावर असं होतं. काय ऍडिशन घेतलं मी? एकतर मला बोलूच दिलं नाही, तूच आपलं बडबड 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 लावली आहे. मला बोलू दिलंस तर मला सांगता येईल काय म्हणायचं. थोडी मस्करी. महत्वाचं काहीतरी सांगायचं होतं रे. खड्ड्यात जा आता तू. अगर तुम मुझसे प्यार करती हो तो पलट के देखोगी. पलट पलट पलट. ओंकार हाय 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 मेरी अफगान जलेबी. मजाक कर रहा हूँ. किती फिल्मी आहेस यार तू. पिक्चर नाही देखती तुम. गप्प बस. मला माहिती आहे तुला काय बोलायचं होतं. काय? आय लव्ह यू. हट हट बोलतेस तू आय लव्ह यू ला. बऱ्या रिप्लाय देतात का मला बाकीच्या पोरी. नाही अगं मस्करी करतोय. आपण आजचा संडे एकदम असा फंडे करूया. मला खूप काम आहे. मग माझ्या कामाचं काय? तुझ्यासारखं मार खाणारच तू. आई सारखा आवाज येतो का रे? अरे तुझी आई चाली यार. गेला यार माझा संडे यार. असं वागणार आहेस? आपण लपूया. रसिका दारू गडगड. आई आई काय हो? रडतेस का तू? ये बस इथे. आई काय झालं? शांत हो बरं. रसिका अचानक कशी काय आलीस तू आई? रसिका रडू नकोस ना आई. काय झालंय? काय झालंय? हा ए ओंकार का हे बघ मी रडते आणि हे लपताय रसिका. जाऊ बाई बापू इकडे बस. काय काय बस. काय? चला चपला घाला पटकन मॅट्रिमोनियल मध्ये जाऊ. माझं नाव नोंदवून टाका. मला लग्न करायचंय. चला. आई काय आई अगं काय बडबडतेस तू? बरी आहेस ना तू? बाबा घरी आहेत त्यांचं काय? कंटाळा आला त्या माणसाचा. मला नाही राहायचं त्या माणसाबरोबर. मला दुसरं लग्न करायचं. जावई बापू मला दुसरा नवरा हवा. मला नाही राहायचं त्या माणसाबरोबर. सासूबाई काय 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 झालंय काय? असं करून कसं कळणार आहे? काय झालंय? जावई बापू रसिका अगं मी रस्त्यातून चालले होते. दळणाचा डबा असा कडेवर होता. तर एका गुंडाने मला छेडलं ग. शिट्टी मारली माहिती. मग मी काही करू दे. त्याला मारलं तर काय बिघडलं यार? तू मारलंस काय झालं? काय झालं? काय एकाच वाक्यात दोन दोन विनोद कसे करायचे ना तुमच्याकडनं शिकावं. म्हणजे काही नाही. म्हणजे तुम्हाला गुंडांनी छेडलं हा पहिला विनोद आणि तुम्हाला गुंडांनी छेडलं हा दुसरा विनोद. गप ना ती रडते. सॉरी मला हो हो सॉरी. मी त्या गुंडांच्या वतीने मी माफी मागतो. माफी मागता? बरं मग गुंडांची माफी मागतो तुम्हाला छेडलं म्हणून. आता मला छेडलं तर माझ्या नवऱ्याने त्यांना ओरडायला पाहिजे ना. तर माझ्या नवऱ्याने शेपूट घातली आणि पळून गेला. मला दुसरं लग्न करायचं. आई मला नाही करायचं त्या माणसाबरोबर. असं कसं करतील ग बाबा? असे पळून कसेच काय जातील? असतील ना ते. कुठे गेले बाबा? ते अरे आओ ना अभी. हाँ बाबा आले. आऊंगे क्या अभी? अभी आऊंगे. हाँ ये मेरी महबूबा को छेड़ते हैं. हाँ आऊंगे क्या अभी? मेरा ये कली नहीं दिखेंगे तो ये लग गए सिटी वाजवने. ये वह करेंगे मैं. झाला अर्धा तास झाला ते गुंड मला छेडून पळून पण गेले आणि हे आता शिव्या घालतायत त्या माणसाला. एका अबला स्त्रीवर अन्याय होतोय. छेडली जाते आणि हा माणूस पळून जातो. याला काय अर्थ नाही गाय. मी बोलते ना बाबा. बाबा काय आई काय सांगते? तुम्ही असं कसं पळून गेलो? तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? पळून नको जाऊ तर काय करू मला सांग. म्हणजे तुझी आई कशी आहे? सुंदर आहे. मोठी सुंदर आहे. ही सुंदर आहे. मला सांग रसिका. ही मारकुटी बाई रस्त्यातून जाताना नेहमी 4 माणसांना मारते की नाही? मारते. ही जेव्हा त्यांना मारते तेव्हा 2 फटके मला लागतात. मी पळू का नको पळू? पळायला हवं की नाही? बरं ही ज्यांना मारते ती माणसं हिला सॉरी बोलतात, बाजूला होतात, मला बाजूला घेतात, मला 4 फटके मारतात. मी काय करायला हवं? मी काय करायला? हिला भान नको राहिला, तुला भान नको काय करायला? मुळात का भान राहायचं? मुळात या अबला स्त्रीला त्या गुंडांना मारावंच का लागतं? कारण माझा पुरुष शेमट आहे. तो काहीच करत नाही. त्याने हात उचलायला पाहिजे ना. लग्नाच्या वेळेस लग्न केलं ना ह्यानी. सप्तपदी घेताना संस्कृत मध्ये काय म्हणाले होते की या बाईचं मी रक्षण करेन. केलं? ती भाषा मला तेव्हा कळली नव्हती. पुढे जेव्हा कळली तेव्हा परिणाम पण कळले. बघ ना. पण मुळात
है की नाही? या स्त्रीचं रक्षण करणं ही जबाबदारी आहे ना. आता हा माणूस माझ्या शीलाचं रक्षण करू शकत नाही तर मी हात उचलला तर काय बिघडलं? मारलं तर काय बिघडलं? मारलं तर काय बिघडलं? छेडलं ग मला. काही छेडलं बिडलं नाही हिला, काही छेडलेलं नाहीये. मुळात कोणाची हिंमत आहे हिला छेडायची? हिंमत सोडा, गरज काय त्याला हिला छेडायची? म्हणजे तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे बघून कोणी शिट्टी वाजवणार नाही? मुळात त्याने शिट्टी वाजवलीच नव्हती. शिट्टी वाजवली होती. त्याने शिट्टी वाजवली नव्हती, त्याने शिट्टी गिळली होती. काय शिट्टी गिळली होती म्हणजे? बेटा काय मी सांगतो. जाऊ बापू या बस. सांगतो बस. म्हणजे सांगतो म्हणजे मला नाही तुमच्या बाजूला बसायचं. नको अगं बस. बस ना. मी सांगतो. मी त्याच्या मित्राला विचारलं, म्हटलं ए काय हा ए आदमी असा चेहऱ्यावरून चांगला दिसतो, हा चांगल्या घरातला दिसतो, याने माझ्या बायकोकडे बघून शिट्टी का मारली? याला शिट्टीच मारायची होती. माझ्या बायकोकडे बघून का मारली? शिट्टी मारायची होती ना एखाद्या माझ्या बायकोकडे बघून का मारली? आहे की नाही? मी त्याला विचारलं. त्यावर त्याचा मित्र असं म्हणाला की त्याने शिट्टी मारलेली नाहीये. अच्छा, त्याने शिट्टी गिळलेली आहे आणि तो शिट्टी गिळली आहे. डॉक्टर अग्रवाल कुठे राहतात असं विचारत होता. हे करत होता. हे बघ त्याच्या मित्रांनी सांगितलं आणि ह्यांनी ऐकलं. तो भामटा आणि हे अजून बिंडोग. मला सांगा त्यांनी एवढं सगळं विचारलं की मी शिट्टी गिळली आहे आणि डॉक्टर अग्रवाल कुठे राहतात हे एवढं सगळं तो बोलू शकतो शिट्टीमध्ये? का नाही बोलू शकत? कसं कळलं? नाही एक मिनिट, का नाही कळू शकत? कसं कळतं? का नाही कळू शकत? हेच वाक्य बोलला हे कशावरनं? मला सांगा, जेव्हा कुकर शिट्टी वाजवतो तेव्हा बरं बायकांना कळतं कुकर म्हणतोय माझ्यातला भात शिजलाय, भात नरम होईल, गॅस बंद करा. हे कसं कळतं? हे कसं कळतं? आई मला हे बाबांचं पटलंय. म्हणजे थोडस तरी लॉजिकल आहे हे. ये. घे तू ना बापाचीच बाजू घे ग. अगं मला ना खरंच असं वाटतं काहीतरी ना मला मुलगा जावा. अगं काही बोलतेस तू आई नाही आता. रे बरोबर आहे. ठीक आहे नको घेऊस माझी बाजू. आहे माझा जावई आहे माझ्यासाठी गंभीर उभा आहे. जावई बापू तुम्ही ना ऐन वेळी कच खाता बाबा. कच खाता केवढ्या जोरात मारला तुम्ही? सॉरी आहे की नाही माझ्या पाठीशी तुम्ही? हा मी आहे असं मारू नका. आहे मी तुमच्या पाठीशी. Sorry. आणि ओ सासरे बुवा काय बोलताय तुम्ही? हे ते मुलांची शिटी आणि कुकरची शिटी हे कसं काय? कम्पॅरिझनच नाही होऊ शकत. आणि मुळात शिटी मधनं कोणतरी एक बोलतंय हे कसं काय? म्हणजे काय? आणि जर शिटी वाजवली, मला विश्वास नव्हता पण आता तुम्ही पण म्हणताय की शिटी वाजवली तर तुम्ही जाब नको विचारायला त्यांना. मुळात मला जाब विचारायचाच नव्हता. हे बघा जावई बापू लक्षात घ्या, नका नाही. मी तत्वांचा माणूस आहे. मला त्या माणसाशी तात्विक चर्चा करायची होती. मला त्याला विचारायचं होतं की जर तुला हिला छेडायचं होतं तर शिट्टी का मारलीस? धक्का का नाही मारला? हिला छेडायचंय ना, शिट्टीने पुरेल. धक्का का नाही मारला? धक्का बुक्की का नाही केलीस? मला तात्विक चर्चा करायची होती. एक नंबरचा पळपुटा माणूस आहे जावई बापू. मला दुसरं लग्न करायचंय. माझ्यासाठी उत्तम दिसणारा मुलगा शोधा. असा छान असा शेअरिंग केअरिंग वाला, असा अरेला कारे असा करणारा माणूस शोधा. हे असा नेमलट नको मला. बेटा नेमळत म्हणते मला. नेमळत म्हणते. अगं तू म्हणतेस मुलगा शोधा, इतकं सोपं नाहीये का ते? आणि ते शेअरिंग केअरिंग वाला तर अजिबातच सोपं नाही. हो की नाही ओंकार? तू माझ्यावर काय ते त्यांचं बघ ना, तू डोळे नको मारू आता. अगं म्हणजे बघ ना, आपले बाबा मारामारी करू शकत नसले ना तरी किती प्रेमळ आहेत. इतकी वर्ष आपल्या दोघींची किती काळजी घेतायत, तुझ्यावर किती प्रेम करतायत. आणि कसं ना लग्नाच्या गाठी ना या परमेश्वराने स्वर्ग. बस रसिका बस, त्यांना कळलंय आता. नाही कळलं नाही. ज्या गाठींबद्दल ही बोलली त्या गाठी मला सोडायच्या. बाबा तुम्ही नाही आता मला सोडायचे. ए इमोशनल डोंगर सांभाळते ना. बाबा नको ना. काय बोलले तुला डोंगर बोलले बेटा रसिका ही आहे, ही इमोशनल डोंगर आहे. केलं की रडते, चुकेलं की रडते, पुढे दिसलं की मारते. ए इमोशनल डोंगर, तुला लग्न करायचं? हो तुला लग्न करायचं? ह्यांना सांगितलं शोधायला. हो लग्न लावा. शोधा लग्न लावा. शोधा माझ्यासाठी मुलगा शोधा. जावई बापू मुलगा शोधा. हिच्यासाठी मुलगा शोधा. मला काय माहित नाही. मी चाललो चालली मुंगी चालली पळून. डब्यातली साखर संपवली आणि मुंगी चालली पळून आपल्या वाटेनं. कोण मी? संपवली साखर. मी कोण? मुंगी. मुंगी तू कोण? साखर. हो. आणि मी तुला कितीही खाल्लं तरी तू संपलीस. मी चालतो. सासूबाई माझ्यासाठी दुसरा मुलगा शोधा. मला ना तोंडे बघायचं माणसाचं. मुलासारखे भांडतात.
आपण दुसरी आई शोधू. नाही नवरा पाहिजे. काय चालू आहे दोघांचं कळतंय का? काहीच विषय नाहीये आणि तुम्ही टोक गाठताय. मग काय? हे काय भांडणाचा विषय आहे का? मग? गप्प बसा तुम्ही आता. आई तू तर गप्पच बसा. अति करतेस यार आता तू. आई रसिका एक्झॅक्टली आई अति करते. तुम्ही मी अति करते. हो, करते. असं नाही म्हणायचं मला. काय आई. चुकलं माझं? काही चुकलेलं नाहीये. बरोबर आहे. हिचं बरोबर आहे. तुझं सगळं चुकलेलं. एक मिनिट काय जाऊ बापू तुम्ही मला सांगा काय गरज आहे आपल्याला त्या गुंडांशी 2 हात करायची? आता तो माझ्यावर नाही तरी काय गरज आहे? छेड करतो. मी मारायचं नाही. मुळात त्याला का मारायचं? कोण आहे तो? गुंड आहेत ना ते. बरोबर तो गुंड आहे. त्या गुंडाला काय गरज आहे हिला छेडायची? म्हणजे ही कोण आहे? हिला बघून तो का छेडेल? म्हणजे हिला का छेडेल तो? तुम्हाला काय वाटतं मला कोणी छेडू शकत नाही? का वाजवेल तो शिट्टी? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? जाऊया बापू एकदा माझ्याकडे बघा. तुम्हाला एकदाही वाटत नाही माझ्याकडे बघून शिट्टी मारावी? मी वाटत नाही तुम्हाला अशी आकर्षक रसिका. सांगा अगं वाटत नाही? काय बोलतेस आई? गैरसमज नाही. मी एक पुरुष म्हणून विचारते. तुम्ही पुरुष आहात माझ्याकडे बघून तुम्हाला शिट्टी मारावी असं वाटत नाही? अगं. आठवा लग्नाच्या दिवशी मी बदामी रंगाची साडी नेसले होते, नथ घातले होते, गजरा माळला होता. तुम्ही मुंडावळ्यामधून सारखं माझ्याकडे सासूबाई असं बघत होता. एवढंच काय तुला बघायला आले होते ना तेव्हा माझ्याकडे बघून हे म्हणाले वा आईच इतकी उत्तम मुलगी कशी असेल. म्हणजे पहिला टप्पा माझ्यावर पडला होता. असं बोलायचं असतं ते. नाही सासूबाई असं पण वयाचं अंतर म्हणून तरी तुझ्याशी लग्न केलं. नाही बोल ना काहीतरी यार. मी तू बोल ना. आई अगं वाटेल ते बोलतेस तू त्याच्याशी. गैरसमज करू नको घेऊ. पुरुष म्हणून विचारते शिट्टी मारावीशी वाटते का नाही? अहो नाही सासूबाई खोटं बोलतायत हे. याचा अर्थ हे पुरुषच नाहीये. असा जगात एकही पुरुष नाही ज्याला माझ्याकडे बघून शिट्टी मारावीशी वाटत नाही. म्हणजे त्यांच्या मनात अशी चलबिचल होऊन असा ओठाचा चंबू अशी शिट्टी मारावीशी वाटत नाही याचा अर्थ पुरुष नाही. थांबा सासूबाई. अहो मी तुमच्या टीम मध्ये होतो. तुम्ही थांबा जरा. एक माझ्यावर कधी आलं हे सगळं? ह्यांच्या दोघांचं सुरू होतं ना? तुम्ही विचारा काय? हो बोला ना काहीतरी. हो हे काय किंडी पकडून बोला काहीतरी. ह्यांना छेडत होत्या. ह्यांना छेडत होते गुंड. तेव्हा तुम्ही धडा शिकवायला नको त्यांना? धडा शिकवायला नको? परत जर रडवलं ना सासूबाईंना माझ्याशी गाठ आहे. आधीच सांगतोय आत्ताच्या आत्ता भांडण संपू आणि संडे एन्जॉय करू द्या यार मला यार. बाबा जाऊ बोलला का? काय कसं बोललास तू बाबांची? हा ही पद्धत आहे बोलायची? ही पद्धत आहे का? हे बघ तुझ्या आई वडिलांची मी असं बोलत चालेल? नाही मान्य. डोळा मारू नकोस तुम्हाला. आता ही वेळ नाहीये डोळा मारून घेण्याची. गप्प बस. त्यांची चूक झालं असेल तर समजावायचंच ना. ही पद्धत आहे असं बोलायची? मी काय ऐकून घ्यायचं? आणि तू त्यांना गप्प बस. तू त्यांना बोललास तू काय वेगळं वागतोस रे? काय वेगळं वागतोस? आई आमच्या ग्राउंड फ्लोअरला एक माणूस राहतो चव्हाण नावाचा. बाबा ऐका तुम्ही पण. तो चव्हाण जाता येता माझ्याकडे बघत असतो. टकामका बघत असतो. मी याला 100 वेळा म्हटलं एकदाही उलटून त्याला बोलला नाहीये का चिडला नाहीये त्याच्यावर? जावई बापू. हो बोल ना. खोटं बोलतेय मी? खोटं बोलतेय का? बोललायस तू त्या माणसाला एकदा तरी? अगं तू नाही बघत ग बाई तुझ्याकडे. का बघेल तुझ्याकडे? तो ताजमहल आहेस का तू? म्हणजे मामा आई बघितलंस ना? हे मेरा बेटी ताजमहल. मला ओ है मेरा ताजमहल. वो तुमको नहीं होता है चव्हाण को कुछ बोलने को? पण नाही बघतच नाही तो. मी का वाटत? माझ्या मुलीकडे एक माणूस बघतो त्याला तुम्ही दम नाही देऊ शकत? तुम्ही बोललात ह्या गुंडांना बोललात तुम्ही? मेरा भाई को है पहलवान. ओ मैं नहीं मारेगा वो मारेगा. तुम्हारा भाई को है क्या पहलवान? है क्या? ए मेरा कचकड़िया का बाहुली है. कचकड़िया का बाहुली. ये इसको उंगली लगाएंगे ये कचकड़िया का बाहुली टूटेगा. इनको उंगली लगाओ उंगली टूटेगा बाहुली नहीं टूटेगा. काय बोलताय? तुम्ही घरी चला. तुम्हाला नहीं बघते. मेरा मूल मुद्दा ये है. घरी चला. नहीं तुमको ये नहीं लगता है वो चव्हाण को बोलने का? तू ना चुकलीस रसिका. जावई बापू तुम्हाला काय वाटतं परत पुरुष तुमच्या बायकोला छेडतो आणि तुम्ही गप्प बसता? अहो नाही छेडत. मी तेच सांगतोय मगाचपासून तुम्हाला. रसिका तुझी निवड चुकली. काय चुकली? आपल्याला हा नवरा नको. हा आपल्याला हा नवरा. चल आपल्या घरी चल. बेटा बरोबर. एक मिनिट बेटा तू चल. एक मिनिट सासूबाई नाही, बेटा तू चल. तुम्ही मला असं हे करू शकत नाही प्लीज. डिंपल तू चल. आपल्याला नको हा नवरा. बहारदार परफॉर्मन्स. खूप मजा आली. बघा हा सर असे काय म्हणतात. सई
मला ह्या परफॉर्मन्समधली सगळी कॅरेक्टर्स ज्या प्रकारे लिहिली होती ती भयंकर आवडली. त्याच्यासाठी खास प्रसाद दादाचं खूप खूप अभिनंदन. फारच तात्विक होता, फार भावला आणि खरंच एखाद्या घरात घडतंय का काय एवढा नॅचरल परफॉर्मन्स होता. मस्त. प्रसाद दा फार मजा आली. ओंकार, ज्या एनर्जीने तू सुरू केलं स्किट, ती एनर्जी थ्रू आउट शेवटपर्यंत टिकून राहिली होती आणि त्याचं कारण तू आहेस, कारण तू ती दिलीस त्या स्किटला सुरुवातीलाच. फार मजा आली. रसिका, फार गोड, फार गोड. पृथ्वी असं म्हणतात की नटांनी एक हात राखून काम करू नये, पण तू आज तेच वाजवून दाखवलंस, त्याबद्दल तुझं कौतुक. वा वा. फार मजा आली. फार ब्रिलियंट कॅरेक्टरायझेशन होतं. येस विशाखा, मला वाटतं तुझ्याकडे बघितल्यानंतर तुला छेडावं असं वाटतं. विशाखा, तुझ्यातलं ब्रिलियन्स, तुझं कॅरेक्टरायझेशन, तुझं इम्प्रोव्हायझेशन, तुझं व्हिज्युअलायझेशन, तुझं कॉन्सन्ट्रेशन, तुझं डिव्होशन, या सगळ्या गोष्टी एका नटीमध्ये कशा असू शकतात याबद्दल वारंवार तुला छेडावं असं वाटतं. आणि माझ्या जीव आहे तोपर्यंत मी तुला छेडत राहणारच. डोंट वरी. थँक्यू दादा. जॉनी सर. अरे भाई साहब, पृथ्वी क्या उम्र है आपकी? मैं सर 28 साल. 28 साल के आप? हाँ जी. गॉड ब्लेस यू यार. क्या परफॉर्म किया आपने. ये जो बुजुर्ग जो होते हैं एक एज के बाद कहीं ना कहीं अटक जाते हैं, कहीं नहीं, दो तीन जगह अटक जाते हैं. वो सब नसों को पकड़ लिया आपने. बहुत बेहतरीन. और ओंकार, आपने क्या वाकई जिस लेवल से आपने शुरू किया बेहतरीन. मैं तो बोले यार इतने आप लोगों को लेके तो बढ़िया फिल्म बन सकती है, बहुत बढ़िया फिल्म बन सकती है. और उसमें कहाँ है प्रोड्यूसर लोग, निकल के आओ बाहर. विशाखा का तो मैं सवाल ही नहीं पैदा होता है. रसिका, चारों ने मिलके बहुत अच्छा किया, बहुत अच्छा लगा. वेरी वा. मंडळी, आता आपण शिकणार आहोत प्रथमोपचार आणि यासाठी मंचावर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि लॉलीच्या भूमिकेतून आपल्या लीला दाखवायला येते जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. थँक्यू सो मच आमिर. थँक्यू सो मच श्याम. श्याम, तुझा बाटलीतला गंगाराम का आलाय? तो गंगाराम नहीं है, तो चंगाराम है. असो. तर रसिक प्रेक्षको, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आजच्या या संडे स्पेशलमध्ये. आणि जॉनी सर, तुमचंही मनपूर्वक स्वागत की तुम्ही आमचा इथे आत्मविश्वास वाढवायला आलात. खरंच मनापासून आभार. तर मी आहे डॉक्टर कौस्तुभ शेटे आणि आज मी इथे तुम्हाला सगळ्यांना प्रथमोपचाराचं ट्रेनिंग द्यायला आलो आहे. आणि ह्या आपल्या सेशनला आज खास उपस्थिती लावली आहे आघाडीच्या अभिनेत्री मिस लॉली. असं पहिलंच फर्स्ट एड ट्रेनिंग असेल ज्याची सुरुवात अशी झाली असेल ना. माय गॉड. हॅलो लॉली मॅम. हॅलो 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 एव्हरीवन. प्लीज प्लीज डोंट क्लिक डोंट फ्लश प्लीज. आता जे काही फ्लश किकडं सगळं तिकडं. कर्नाज हू इज कमिंग. जॉनी जॉनी येस पापा. लुकिंग हास्य जत्रा. हा बाबा. आणि मग एकदम ऐका ना मॅडम, काय करतायत अहो. सर इथे गेस्ट म्हणून आलेत. हे कोणतं लहान मुलाचं गाणं ऐकवताय त्यांना. मग मी काय रॉंग टेलली. जॉनी जॉनी येस पापा ते कॉमेडीचे पापाच आहेत. करेक्ट. मग त्यांचा छोटा छत्री असो, मुन्ना मोबाईल असो, टेम्पो बाई असो, नाही तर पप्पी बाई असो. माय गॉड, त्यांची कॉमेडी बघितली ना की मला ना एकदम त्यांना अशी झप्पीच त्याविषयी वाटते. पागल. मीना त्यांची खूप
मोठी एकदम मेलेली कडक फॅन आहे. मेलेली कडक फॅन म्हणजे अनकुकड इंग्रजी यु नो. मेलेली कडक, मेलेली डाय कडक हार्ड, डाय हार्ड फॅन आहे मी. सर एक सटकन जिभेवर रट्टा द्यावं असं वाटतं ना. हरकत नाही. असं म्हणजे मॅडम कसं आहे, सगळं मान्य तुम्ही जे काही बोललात, पण आज इथे ज्याचं ट्रेनिंग घ्यायला आलं आपण ते सुरू करूया. आज इथे आपण फर्स्ट एडचं ट्रेनिंग घ्यायला आलोय. फर्स्ट एड हे का गरजेचं हे मी तुम्हाला आधी सांगतो. जे काही असेल मला शिकवा. मला नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. तर मंडळी आपण बघूया की याची गरज काय. मुळात प्रथमोपचार म्हणजे काय. अपघात, इजा किंवा एखादा गंभीर आजार असलेल्या रुग्णाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जो उपचार केला जातो त्याला प्रथमोपचार म्हणतात. ठीक आहे. ओ पण मग मला त्याची गरज लागेलच का. कारण मागे मी एकदा गेली होती रम्यासोबत ना, ह्याच्यावर गेली होती, जंगलामध्ये गेली होती. तर तिथे जंगलामध्ये त्याच्या पायाला काटा रुतली, तर खूप रक्त आलं. तर मला कळतच नव्हतं मी काय करू, मी काय करू, मी कळतच नव्हतं. एकदा नंतर ना मी संजू सोबत पण गेली होती समुद्रात. आम्ही दोघं मिळून खूप पोहली पोहली पोहली, तर मध्ये त्याला पायाला माशा चावली. तर तेव्हा पण मला कळत नव्हतं मी काय करू काय करू काय करू. मग एकदा ना पर्वतावर पण गेली होती जोसेफ सोबत. तर तिथे ना त्याला पर्वत चढायला खूप आवडतं ना, तर आम्ही दोघं एकत्र असे पर्वत चढत होतो. तर चढता चढता ना त्याच्या पायाचा मुरगळली. तर तेव्हा पण मला कळतं मी काय करू, मी काय करू, मी काय करू. ऐका ना मॅडम, म्हणजे सॉलिड हो तुम्ही. पर्वतापासून आकाशापर्यंत आणि अगदी समुद्रापासून जंगलापर्यंत सॉलिड आहे तुम्ही. तुम्हाला माझी रेंज माहित नाही अजून. तुम्ही एकदा माझ्या बरोबर याच, मला भुयारात पार्टनर पाहिजे. ऐका ना कारण तेवढंच राहिलंय, भुयारच राहिलंय, सगळं झालं. ऐका ना मॅडम ऐका ना, कसं आहे माझं ना उगाच लक्ष विचलित होत आहे आता. मी यासाठी नाही आलोय, मी इथे फर्स्ट एडचं ट्रेनिंग द्यायला आलोय ना मॅडम. मी तेच सांगतोय. मंडळी फर्स्ट एड आपल्याला कधी कधी गरजेचं लागतो. सर्पदंश होतो, हार्ट अटॅक येतो किंवा शॉक लागतो किंवा एखादी गंभीर जखम झाली असेल तर अशावेळी फर्स्ट एड खूप गरजेचा असतो. तर मंडळी फर्स्ट एडमध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. फर्स्ट एड किट हे प्रत्येकाने तयार करणं गरजेचं आहे. प्रथमोपचार पेटी ही प्रत्येकाकडे असली पाहिजे. माझ्याकडे पण आहे. रिअली खरंच. म्हणजे मॅडम वाटतायत तेवढ्या साध्या नाही आहेत. मॅडम किती जागरूक आहेत. त्यांनी प्रेक्षको प्लीज हा आदर्श घ्या. प्रत्येकाने स्वतःचं एक फर्स्ट एड किट नेहमी तयार ठेवावं. बघूया आपण मॅडमच्या फर्स्ट एड किटमध्ये काय आहे. आणि यांच्या फर्स्ट एड किटमध्ये आहे सो फनी ना, नेलकटर. कधी कधी नका टोचतात ना, त्याच्यामुळे बरी पडतात. लगेच काढून टाकायची. इथे खांजवला की लगेच क्रॅच येतो. कुठे लिपस्टिक. लिपस्टिक ती असं मी असं करत येते ना, तर कधी कधी लिपस्टिक इथे लागते. बाई इथे लागली, ती लागते कधी, मग मी एक्स्ट्राची ठेवून देते. ओ एक मिनिट, हे कसलं पाकिट आहे हो? हे काय आहे? हे का ठेवलंय तुम्ही? एक मिनिट. हे फर्स्ट एड किट मध्ये ह्याची काय गरज आहे? इमर्जन्सीसाठी लागतं. काय संबंध आहे? कधी पण गरजेला पडू शकतं. टिकलीचं पॉकेट आहे ते. आय एम सॉरी, ते मला वेगळं वाटलं का? आय एम सॉरी मॅडम. मुळात ह्या गोष्टी ह्या फर्स्ट एड किटमध्ये नाही ठेवायच्या. त्याच्यात काय ठेवायचं असतं? कापूस ठेवा, मलम ठेवा, अँटीसेप्टिक ठेवा, सिरिंज ठेवा. सिरीज तर पाहिजेलच. सध्या OTTचा जमाना आहे ना. सटकन मॅडम, सिरीज नाही, सिरिंज. सिरिंज म्हणजे इंजेक्शन्स. दॅट इज दॅट. टोचुकली. काय टोचुकली म्हणजे? आम्ही त्याला टोचुकली बोलतो इंजेक्शनला. रसिको, मी तुमच्या पाया पडतो. हे असं काही ठेवू नका तुम्ही फर्स्ट एड किटमध्ये. जे काय ठेवायचं त्याची मी लिस्ट तुम्हाला देईन. मला वाटतं आता पण डायरेक्ट प्रॅक्टिकल्सना सुरुवात केली पाहिजे. या मला पण बडबड करायला अजिबात आवडत नाही. साधारण बेसिक अंदाज आला ना की डायरेक्ट प्रॅक्टिकललाच घुसायचं. तर मंडळी आपण बघूया सर्वप्रथम सर्पदंश. सापाने चावलं तर काय केलं पाहिजे? मॅडम मला सांगा, तुम्ही कुठे चाललात आणि अचानक तुम्हाला साप चावला तर तुम्ही काय कराल? मी पण चावणार त्याला. म्हणजे? कारण मी ना एक फिल्म केली होती, त्याच्यामध्ये एक नागिणी येऊन ना मला चावते. तर मी पण त्या नागिणीला चावली होती. मस्त होती फिल्म, पण आलीच नाही. जाऊ दे, मरून दे. मला ना त्या फिल्मचं नाव खूप आवडलं होतं. नाव ऐकूनच मी सायनिंग केली होती. मस्त नाव होतं.
चावा घ्या चावा. चावा घ्या चावा हे फिल्मचं नाव होतं. हे खूप वाईट आहे आणि हे असं नाही करायचं. अहो तो साप आहे ना, साप चावला की आपण त्याला चावायचं. कुठलं लॉजिक आहे? आपण सापासारखं वागायचं का? हा, मी सांगतो तुम्हाला सापाने चावल्यावर काय करायचं. सापाने जिथे चावलं असेल त्याच्यावरती एका फडक्याने किंवा कापडाने घट्ट आवळून बांधायचं. ठीक आहे? ओ हा. पण मिस्टर, म्हणजे काय काय अवयव असे असतात जिथे चावल्यावर आपण बांधून नाही शकत? प्रॉब्लेम होईल ना. मॅडम, साधारणतः कोणती ठिकाणं सजेस्ट करायची तुम्हाला? आता समजा गळ्याला साप चावला तर बांधलं तर मग फास नाही लागणार, मी मरली बिरली तर? मुळात साप इकडे येऊन कधी चावत नाही. सहसा साप पायाला चावेल, हाताला. इथे का येऊन साप चावेल? तसं नाहीये, चावू शकतो. आता समजा तुम्ही एखाद्या दगडावर बसलेला असाल, अचानक येऊन तुमच्या ढुंगीला साप चावला तर तुम्ही काय करणार? कुठे काय आणि कसं बांधणार तुम्ही? अहो तुम्ही सरळ विचार करा ना. हे नको ते विचार कशाला करताय? मुळात काही काही साप विषारी असतात. त्यांचं विष शरीरात पसरू शकतं. ते पसरू नये म्हणून तो रक्तप्रवाह थांबवायचा असतो. त्यासाठी ते बांधायचं असतं. सर्पदंशाचं ट्रेनिंग आपण इथेच थांबवूया. आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया. प्रेक्षको, मला तुम्हाला सांगायला आवडेल की हृदयाचा तीव्र झटका आल्यावर काय करायचं. मला माहितीये, हृदयाचा तीव्र झटका आला ना की डायरेक्ट तोंडाने श्वासोच्छवास द्यायचा. हे एवढंच माहितीये? तोंडाने श्वासोच्छवास द्यायचा एवढंच माहितीये, बाकी काहीच नाहीये. स्टेप बाय स्टेप असतं ना मॅम ते. मला सांगा, हृदय कुठे असतं? दर महिन्याला वेगवेगळी शरीरातलं. शरीरातलं हृदय कुठे असतं? पोटात. तुमचं हृदय पोटात आहे? मग इकडे काय आतडी बसवली आहे? ठेवा, काय अवयव कुठे ठेवायचं ते ठेवा. मी ट्रेनिंग सांगतो. तर मला हृदयाचा झटका आल्यावर काय करावं लागेल यासाठी मला एका मदतनीसाची गरज आहे. कोणी येईल का? यू कम कम. मोठा वाजवतोय कीबोर्ड. यू नको नको, तुम्ही आज लाफिंगच करा. आम्ही यू. बघा हो, कोणीही तुमच्या बाजूला येऊन स्टेजवर उभं राहायला तयार होत नाहीये. तुम्ही आहात ना मग. माझा नाईलाज आहे. अरे या ना यार, कोणीतरी या. सर सर सर. या यांनाच खाज आहे. या तुमच्या हिंमतीची दाद दिली पाहिजे. असंच पाहिजे तुम्हाला. तर नाही म्हणजे हे आहेत आमचे आजचे मदतनीस. हृदयाचा झटका आल्यावर काय केलं पाहिजे हे आता मी यांच्यासोबत प्रात्यक्षिक दाखवणार आहे. किती मस्ती येऊन त्यांच्याच बाजूला बसायचं. तुम्हाला मी तुम्हाला लागली का? सांगू शकत नाही मी. एक सेकंड, ऐका ऐका ऐका. आपण करा तुम्ही दोघं, मी जातो. मी काहीतरी सांगतोय ना इथे. आपण आता प्रात्यक्षिक करतो ना. बोला बोला. समजा तुम्हाला हृदयाचा तीव्र झटका आलाय. किती किती वर्ष ऍक्टिंग दाबून ठेवली. एवढं? आणि हृदयाचा झटका इथे आलाय तुला? हृदय इथे असतं ना डाव्या बाजूला. मी लेफ्टी आहे, माझा उलट. काय प्रॉब्लेम आहे तुला? शिकवण्याचं काम कर ना. तुला काय प्रॉब्लेम आहे? हरकत नाही. तर समजा यांना आता हृदयाचा झटका आलाय. तर सर्वप्रथम आपण, मी सांगतो माझ्याकडे बघ ना. मी सांगतो ना माझ्याकडे बघ ना. हृदयाचा झटका आला तिच्याकडे बघशील. माझ्याकडे बघा ना. रसिका हो, समजा की यांना आता हृदयाचा झटका आलाय. तर सर्वप्रथम रुग्णाला
कडेवर झोपवावं. झोपा तुम्ही इथे, झोपा, कुशीवर झोपा. या काय तर आली, अभिनय आलाय. या हे कुशीवर झोपवायचं. पेशंटला उतारणं झोपवायचं नाही. उतारणं झोपल्यावर काय होतं, बऱ्याचदा जीभ हळूहळू आत सरकून श्वसन मार्ग बंद होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे पेशंटला उतारणं झोपवायचं नाही. ओ पण मग मी उपचार करते तर मी उतारणी झोपली तर चालणार आहे? मुळात उतारणे का झोपायचंय आणि झोपून कसा उपचार कराल तुम्ही मॅडम? हे साधं सोपं आहे ना, कोणी झोपायचं नाहीये, कळलं? बऱ्याचदा काय होतं की हृदयाचा झटका आल्यावर पेशंट हा गुदमरण्याचे चान्सेस असतात. तर अशा वेळी आपण काय करायचं, तोंडाने चॉच द्यायचा. एवढं करत होतास ना, हृदयाचा झटका आलाय, लगेच उभा राहायला झोप येते. आणि का तुझी गाडी तोंडाने श्वासोच्छवास द्यायचा इथेच का अडकली आहे तुमची गाडी? बाकीचे पण उपचार आहेत ना. मुळात तो गुदमरतोय, त्याच्या तोंडात तोंड घालून अजून त्याचा मारून टाका त्याला. असं नाहीये ते. करू दे ना, काय मोकळं करा, हवा यायला पाहिजे. हवा यायला पाहिजे, कळलं? झोप इकडे. प्रेक्षक, मी आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतोय. झोप. इथे आहे, इथे. कुठे आहे तुझं हृदय? हृदय कुठे? इथे आहे ना. इथे. तर बघा, हे असं साधारणतः ह्या भागावर हातावर हात ठेवून फिश सारखं. एक्झॅक्टली हे असं एकदा जोरात प्रेस करायचं. सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं, प्रेस करायचं, सोडायचं. असं साधारणतः 1 मिनिटात 30 वेळा करायचं. ओके, तुम्ही करा बघू. का लादी पुसताय? लादी पुसताय. इथे हृदय त्यांच्या, हे हृदय आहे. इथून कशाला चालू करताय? थोडे तयारी करत होते पेशंटची मानसिक. अरे झोपणार आहे तू. 30 वेळा करायचं, बघायचं श्वास चालू झालाय का. जर नसेल चालू झाला तर अशा वेळी आपण काय करायचं, तोंडाने तोंडाने श्वास द्या. संपव एकदाच. काय ते सांगतो, दे एकदाची. बावळट कधीपासून समजवतो तुला? येते मगातून काय 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 करायला लागते. झोपणार आहे, तुला सांगितलं, कळत आहे का? काय चाललंय ते? प्रॅक्टिकल दाखवतो, प्रॅक्टिकल दाखवतो. काय चाललंय तुझं? काय प्रसाद. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की लॉली येते त्याच्यानंतर फक्त शेवटचा उपचार होऊ शकतो, प्रथम उपचार नाही. सम्या, ऍक्च्युली त्या फोटोमध्ये जशी त्या माणसाची अवस्था आहे ना, तसा तू दिसत होतास मला. इतका विनोदी दिसत होतास तो. ते भन्नाट होता. आणि तो जो लुक होता लॉलीकडचा तुझा, तो घायाळ करणारा होता. म्हणजे वा वा पशा, वंडरफुल वंडरफुल. जॉनी सर, तुमचं लाडकं कैरेक्टर है. अरे खूब छान, इतना अच्छा लगा. मैं तो यहाँ पागल हो गया आके यार. माइंड ब्लोइंग लॉली, माइंड ब्लोइंग. तुम्हारे अंदर ऐसा कैरेक्टर घुस जाता ना, कैरेक्टर तुम इसे घुसेड़ लेती हो, उसको निकालने के लिए मिलिट्री भी आएगी ना, वापस जाएगी. वो तुम ही निकाल सकती इसको. कैसे घुसा कि यूं टक 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 टक, फिर ये क्या है? ये सुर जो मिला है आपको, सुर एक मिलना होता है. एक विशाखा है वो अपनी, उनके अंदर भी जो सुर है ना, वो कमाल है. ये बहुत कम लोगों में होता है. मैं इतने सालों से देख रहा हूँ फिल्म इंडस्ट्री में, साउथ की फिल्में, हिंदी फिल्में, मराठी फिल्में, जो जिसमें कॉमेडी, लेडीज़ खासतौर पे औरतें, लड़कियों में जो कॉमेडी होती है ना, वो बहुत कम होते हैं, बहुत कम. उनमें से तुम हो, उनमें से तुम. क्या बात. ये जो पावर है ना, स्पार्क है आपके, ये माइंड ब्लोइंग है, माइंड ब्लोइंग. ये पता नहीं करोड़ों में किसी को मिलता है. इसको संभाल के रखना बहुत बड़ी इबादत है, वर्शिप है. गॉड ब्लेस यू. क्या बात, बहुत खूब, क्या कहा सर, वाह वाह.
मंडळी, फिल्टर पडाचा बच्चन गौरव मोरेच्या आयुष्यात आलाय आनंदाचा क्षण, आणि हा आनंद क्षणिक ठरवण्यासाठी तयार आहेत कोकण कोहिनूर, ओंकार भोजने, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. Hello everyone, I am Gaurav More from Power Filter Pada. काय गौरव मोरे, कसं वाटतंय? भारी वाटतंय ना? भारी वाटणारच ना. समोर गॉडफादर बसलेत, भारी वाटणारच. पण तुम्हाला सांगतो, आजपर्यंत हास्य जत्रेतल्या कुठल्याच कलाकाराच्या बाबतीत असं घडलं नाही असं माझ्या बाबतीत घडतंय. हे काय? माझ्यावर बायोलॉजी बनते. गौऱ्या, बायोपिक म्हणतात त्याला. अरे पण त्यात तुम्ही माझीच बायोलॉजी दाखवणार आहे ना. बायोग्राफी दाखवणार आहे. तेच ते हो. हे आपल्या सिनेमाचे डिरेक्टर ओ भोजनाथन हे डिरेक्टर आहेत. आणि ह्या सिनेमात माझी पार्टनर वनिता ही पण रोल करते. हाय वनी, यो यो हनी सिंग. वा वा वा, मस्त आहे मस्त आहे. वनी टेन्शन घेऊ नका, मला माहित आहे शेवटी मीच तुम्हाला मोठं करणार आहे. पण माझ्या इतकं नाही, मोठं करणार डेफिनेटली. चले भाई, कॅमेरा स्टार्ट कर. सर थांबा, काय दत्तू नाही आला अजून. दत्तू पण आहे का आपल्या सिनेमात? हो, दत्तू बहुत अच्छा लड़का है यार, बहुत अच्छा लड़का है. मतलब पहले प्रोडक्शन असिस्टेंट था, फिर छोटा छोटा रोल किया. मतलब इंसान बहुत अच्छा है. अच्छा, त्याचं पण करिअर मी मार्गी लावणार आहे. डोंट वरी. दत्तूला हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. काय गौरव, कसं वाटलं? वा वा वा, मस्त मस्त. वा, अशीच मेहनत कर, अजून पुढे जाशील. वा. पण दत्तू, इकडे यार. इकडे काय आहे तुझ्यात यार? हा, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या गोष्टी तुझ्या अभिनय करतात. क्या बात, क्या बात. नाही हे पण नको वेळ द्या. इकडे तू रिडिंग करायला घे. गौरव, कसा वाटलं डायलॉग? अरे माझा डायलॉग आहे, मला काय सांगताय तुम्ही? इंटेन्सिटी बघ ना. तो करतोय गौरव मोरेचा रोल या पिक्चर मध्ये. बायोपिक मध्ये गौरव मोरे दत्तू मोरे करणार आहे. काय? म्हणजे माझ्या सिनेमात मी काम करत नाहीये? नाही. हा सर, असं नका ना करू सर. हा सिनेमा आहे, स्किट नाही माझा अपमान करायला. हा ऐका, तुम्ही काय सांगितलं? आपण कॉन्ट्रॅक्ट केले ना की गौरव मोरेवर बायोपिक बनतोय म्हणून. हो, अरे गौरव मोरेचाच बायोपिक बनतोय. गौरव मोरे द स्टोरी ऑफ लिजन. पण गौरव मोरेच अभिनय करणार असं कुठे लिहिलंय त्यात? सर ऐका ना, मला घ्या ना या सिनेमामध्ये. गौरव मोरेची फिल्म आहे ना, मग त्यात गौरव मोरेला घ्या ना. आपल्याला चांगला सिनेमा पण करायचा आहे ना. म्हणजे मी काम केलं तर सिनेमा चांगला होणार नाही? मला कशाला बोलवलं? अरे मुहूर्ताला बोलवलं, उद्यापासून काय होणार तुम्ही? अरे सर प्लीज सर, घ्या ना, मला द्या ना एक छोटासा रोल तरी द्या ना सर. काय होतं माहिती आता बघ काय. ए तू रेडी ठेवा. हो, हा कधी मी सांगू शकतो. काय होतं, गौरव मोरे इन अँड ॲज गौरव मोरे. मजा नाही ना? नाही नाही, दत्तू मोरे, वन अँड ओनली दत्तू मोरे इन अँड ॲज गौरव मोरे. कसं वाटतं? कसं वाटतं? चांगलं वाटतं. ही गंमत आहे. पण ऐका ना सर, मला द्या ना रोल. असं कसं होईल? माझ्या सिनेमात मीच रोल करायचा नाही? आता मला सांग, संजू पिक्चर मध्ये संजय दत्तने काम केलं होतं? नाही. धोनी पिक्चर मध्ये धोनीने काम केलं होतं? अरे पण धोनी कुठे ऍक्टर आहे? तुझं काय वेगळं आहे? सर सगळ्या गोष्टी मला ना विचारात घेऊन करावं लागतं. मला क्लास आणि मास दोन्ही गोष्टींवर विचार करायचा. ते सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त मस्त माझ्या अंगावर आहे. तुला कळतंय मी तुला का नाही घेतोय? आपण हास्य करतोय का? नाही. आपण इंटरनॅशनली ही फिल्म रिलीज करणार आहे. मला ही फिल्म फेस्टिवलमध्ये घेऊन जायचंय. सॉरी तुला वाईट वाटेल, पण तू जर काम केलंस ना तर फिल्टरपाडा फेस्टिवलमध्ये पण ती घेणार नाहीत फिल्म. म्हणजे तुझ्या इकडले जे आहेत ना माणसं ते काय म्हणतील, अरे इसको तो हम सुबह शाम देखते, अभी क्या देखने का है. पण तेच जर काम दत्तू मोरेने केलं ना, अरे बाप अपने गौरव मोरे का काम करेल आहे, देखो देखो असं म्हणून सगळे लोक जमतील आणि बघतील. अरे पण आमच्या फिल्टरपाड्यात कोणी फिल्म बघणारच नाही. सगळे बोलतील भाई तेजो को जरूरत है तो प्रोजेक्टर लाओ फिल्म देख, भाई 7 बज गए अपना टाइम हो गया. समजलं काय? ते असं बोलतील.
अरे द्या ना यार मला छोटासा रोल सांग ना यार वनी. वनी तू समजव त्याला, तू समजव याला एक सीन समजवतो. गौरी ऐक ना यार, काय तुझ्यावर बायोपिक बनतोय, तू कशाला रोल करायचाय, तुला कर ना. अरे वनी असं नको करू ना यार. काय हास्य जत्रेमध्ये आपण पार्टनर आहे ना, आपण कितीतरी सुपर एकत्र मार देतो वनी. तू ऐक माझं, तुला मी मोठा रोल देतो, तू ही फिल्म सोड. सोड ही फिल्म. वनिता ही फिल्म सोडू शकणार नाही, कारण वनिता या फिल्म मध्ये 9 रोल करते. किती? 9. अरे ही काय कोळीवाड्याची कमाल असं नाही का? 9 रोल करते ही. काय वनितामध्ये टॅलेंट आहे. अच्छा, वनितामध्ये टॅलेंट आहे. ती गौरव मोरेची आई, प्रेयसी, बायको, टीचर, हास्यजत्तेची पार्टनर असे वेगवेगळे 9 रोल करणार आहे. एवढंच कशाला, सई तामणकरचा रोल पण तीच करणार आहे. अरे हे तर नाही असं आहे इथं काय इथं. त्यामुळे वनिता खरात कडे व्हेरिएशन्स आहेत. अरे पण हिला 9 रोल सर. ऐका ना, मला माझ्या सिनेमात काहीतरी रोल द्या. तरुणपणीचा, बालपणीचा, म्हातारपणीचा काहीतरी रोल द्या ना मला. ऍक्च्युली काय झालंय गौरव, तुझ्याबद्दलचे सगळे बालकावे दत्तूने एवढ्या बालकाईने टिपलेत ना की तू काम करण्याची गरज नाहीये. म्हणजे तुझा जो बच्ची डान्स आहे ना, तो पण त्याने किती किती आत्मसात केलाय बघ. ए दत्तू, तू बच्ची डान्स दाखव त्याला. ए बच्ची ए पुली अरे बाप, मारतो का काय मी. तुझ्या बापाने केलं होतं असं डान्स. हे बच्ची असं केलं होतं, असं डान्स आहे बच्ची डान्स. हा मी दाखवतो कसं आहे ते. भाई बजा. बोले हास्य जत्रा में जॉनी सर को देखने के लिए पुलिस असं आहे ते. कळलं का? परत जर नीट नाही केलं बुकच घालीन तोंडात. ते एक तर कोण आहे? तुम्ही. से लाव दो. तुम्ही हा मी देखतोय ना. हा दत्तू मोरे करेल तो बच्ची डान्स. अरे पण नाही, आणि या फिल्म मध्ये ते प्रूव्ह पण होणार आहे. या फिल्म नंतर तुला पण तुझा डान्स सुधारावा लागणार. कळलं? आता मला बोलायला वेळ नाही. चल पटपट. आपण एक काम करूया, मी तुम्हाला नरेट केलं होतं फोनवर. तो रोमॅन्टिक सीन करूया. ओके, तो पेज ए बाजू बरा गो दे. इकडे प्लीज इकडे. आपल्याला रिहर्सल केल्याशिवाय काय होईल अंदाज येणार नाही. गौरव, दत्तू तू आहेस ना, तू हास्य जत्रेच्या आधीचा गौरव मोरे आहेस. म्हणजे पिसलेला लाचा. आणि तुला एक मुलगी आवडते वनिता. तू तिला प्रपोज करतोस, तुझ्या मनातलं सगळं सांगतोस आणि ती तुझ्या कानाखाली मारते. हा रोमॅन्टिक सीन आहे. क्राऊड, मला आवाज नाही पाहिजे. असं मी बोलतोय. रेडी सर. सायलेन्स. रेडी. आपण एक रिहर्सल करूया आणि मग टेक करूया. प्लीज इकडे प्लीज. अरे बन रेडी? हो. चलो ऍक्शन. हॅलो वने. हो. आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. मी साधा पाव, तू बनशील का माझा वडा? चुरा पाव खायची तरी लायकी आहे का तुझी? वा वा वा, कमाल. कमाल. दत्तू, फक्त कानाखाली वाजवल्यानंतरचे रिॲक्शन जरा जमले नाहीत. म्हणून मी सांगत होतो की हा रोल मला द्या, मी चांगला रिॲक्ट होईल सर. ऐका ना माझं. तू दाखवशील? अरे म्हणजे काय सर? एकच मिनिट दत्तू, तू ऑब्झर्व कर. म्हणजे वने जरा कानाखाली मार ना, त्याला रिॲक्शन फक्त येते. हाय हाय हाय. चुरा पाव खायची तरी लायकी आहे का तुझी? ये चाहिए. हे पाहिजे. ओके ना सर? एकदा अजून एकदा बने. एकदा अजून एकदा. चुरा पाव खायची तरी लायकी आहे का तुझी? ये चाहिए. हे पकड. कशी त्यांना मग करू ना. नाही तो करणार आहे ना, त्याला फक्त ते जगायचं कसं ते बघायचं होतं. अरे पण सर मला देणार येतो. तर रेडी आहे तो. सर हे खूप ऑब्विस होतं सर. मी थोडं माझं वेगळं तुझ्या पद्धतीने करणार आहे. मग दाखव कसं. कशी म्हणजे तिने समजा मारली कानाखाली. एवढं रिॲक्शन नको. आपण एक काम करूया, कानाखाली खाण्याचे सीन तू कशी बाकी याच्याकडे काढून घेईन. माझ्यावर फिल्म म्हणते ना, मला रोल द्या ना यार. अरे यार तेच करतोय मी. तू फक्त कानाखाली खाण्याचे सीन कर बस. बायोपिक साठी एवढं नाही करणार तुझ्या. हे सोपं आहे, एकदम सोपं आहे. कसं काय दाखव तुम्ही. तू पटकन इकडे.
तू 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 रेडी जा. मी रेडी. चल ऍक्शन. हॅलो वनी, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा. टाणाणा नाणा. मी साधा पाव, तू बनशील का माझा वडा? हा? अरे चुरापाव खायची तरी लायकी आहे का तुझी? कट. इकडे पटकन डाव बस. ऍक्शन. कट. इकडे ऍक्शन. एवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे. माइंड गोईंग. एवढं सोपं आहे. म्हणजे भोजनातन प्रसाद सर. सर नमस्कार सर. अरे अरे भोजनातन कैसा है? नहीं नहीं बहुत बढ़िया सर. अरे वनिता हाय कसा बाबा कसा? अरे अजून आहे सवय. प्रसाद सर ते बोलत होतो ना मी दत्तू मोरे. गौरव मोरेचा रोल करतायत ते. ओ ये बाळा कसा ये बस. येस येस कसा बाबा? मस्त मस्त. गुड गुड. आयुष्य हा काय करतो इकडे? भाई माझीच बायोपिक आहे, कळलं ना? तू कोणता रोल करतोयस? अरे गौऱ्या, तुझी बायोपिक मी नसणार. अरे माझा रोल मीच करतोय. अरे यार हा ह्याचा रोल करतोय, मग मला माझा रोल करू द्या ना. ही मूवी कॅन्सल, कळलं का तुम्हाला? असं करू शकत नाहीस तू. का? गौरव विचार कर. त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असंही लिहिलंय की जर तुझ्यामुळे हा प्रोजेक्ट कॅन्सल झाला तर तुला नुकसान भरपाई करून द्यावी लागेल. एवढंच कशाला, त्या हिरोचे पण पैसे, मानधनाचे पैसे तुला द्यावे लागतील. ह्याचं मानधन? अरे मी कॅश देईन. कॅश किती आहे विचार? किती आहे? 10 लाख रुपये. किती? 10 लाख. का? 10 लाख? याला 10 लाख? आणि माझ्यावर बायोपिक करताय तर रॉयल्टी म्हणून मला फक्त 10,000 दिलेत. अरे किती फालतूगिरी करताय यार तुम्ही. मी आता आंदोलन करणार आहे. मी तुमच्यावर केस करणार, कोर्टात जाणार, कळलं का? ऋषिकांत राऊत. हे ऋषिकांत राऊत काय मध्ये स्क्रिप्टच्या खाली नाव लिहिलं होतं. अरे माकडा, ते लेखकाने स्वतःच नाव लिहिलं ते पण पाठ केलं. ते पण ऐकलं नेहमीप्रमाणे छान झाला परफॉर्मन्स. बघूया हा सरसे काय म्हणतात. सही. ये हमारा चार्मर ऐसा शो का और ये एक ही है, मतलब चार्मर एक ही है दुनिया में ये. तर गौऱ्या, तुझी वाटचाल अशीच आहे की तुझा बायोपिक बनेल, त्यामुळे मला काही टेन्शन नाही. हे नाट्य रूपात होतं तोपर्यंत चांगलं होतं, पण मला कॉन्फिडन्स आहे तुझ्यावर. भावा काय एंट्री होती यार. तो चष्मा झेलायला मी असते तर असं वाटलं मला. फार मजा आली. डॅशिंग एंट्री होती. पशा गॉगल फेकलास, नंतर लक्षात आलं चष्म्याशिवाय माणसं दिसणार नाही. वा भारदार. ओमकार, दत्तू, वनिता, फार मजा आली. गौऱ्या, एक फार मनापासनं बोलतो आज मी. जेव्हा जेव्हा मी तुला बघतो ना, राईट फ्रॉम डे 1, आज हा माणूस बाजूला बसलाय म्हणून नाही, जेव्हा जेव्हा मी तुला बघतो मला या माणसाची आठवण होते. तू मगाशी म्हणालास की गॉडफादर ॲक्च्युली काय दिवसातून कुठल्या दिवसापर्यंत हा माणूस आलाय हे अख्ख्या भारताने बघितलंय. एक काळ या माणसाने असा निर्माण केला होता की हिरो हिरोईनचे डायलॉग नाही, कॉमेडियनचे डायलॉग बघायला लोक पिक्चर बघायला जायला लागले. बाबूलाल म्हण किंवा अब्बा डब्बा जब्बा काही असेल, कुठलाही रोल की बाजूवाले की शर्ट को पोचना तेरे को समजा क्या वगैरे, लोक कॉमेडियनचे डायलॉग पाठ करायला लागले हिरो हिरोईनला मागे टाकून. तू सुद्धा एक दिवस तसंच आणशील गौरी. आय एम डॅम शुअर. विश यू ऑल द बेस्ट. मजा आली, खूप मजा आली. क्या बात है, क्या बात है. या गौरव, सई बोलली तू चार्मर आहे या स्किटमध्ये. तू चार्मर आहे. तू चार्मर नाही, फार्मर झालास. फार्मर म्हणजे फार मार खाल्लास तू. मस्त केलं तू. व्हेरी नाईस. बायोपिक हे सगळं तर नवीन आहे, न्यू आयटम्स होता आणि तुम्ही फार चांगलं केलं. व्हेरी नाईस, फॅन्टॅस्टिक. ऑल द बेस्ट. थँक्यू.